दिनों से इसका इंतज़ार था। अल्लाह ताला ने वो मौका फराहम किया है, इसलिए अल्लाह ताला का शुक्र अदा करते हैं हम। और अब इंशाअल्लाह ताला जो पुलिस का और जो है तो महापालिका का जो टेंशन था अब हमेशा के लिए ख़त्म हो जाएगा इंशाअल्लाह, क्योंकि 2014 में सुप्रीम कोर्ट के वायलेंस में एक में ये उल्लेख किया गया है कि टाउन वेंडिंग कमेटी बनाओ और जोन बनाओ। इसके लिए इलेक्शन रुके हुए थे, अभी इलेक्शन हो रहे हैं। इसके बाद इंशाअल्लाह ताला हमारी ये जो कमेटी स्थापना होंगी, इसमें जो हमारे जो चारों के चार चुन के आएंगे, तो हम जो है तो शहर के लिए हमेशा आप लोगों के साथ रहेंगे। मेरी आप सब तमाम हमारे हॉकर्स और विंडर्स लोगों से गुजारिश है कि हम चारों को भरपूर जो है तो वोटों से अक्सर से हमको कामयाब बनाइए। इतनी मैं आपसे गुजारिश करता हूँ और अपनी बात खत्म करता हूँ। अल्लाह हाफ़िज़। तर आज अर्ज दाखल केलेल्या लोकांद्वारे तर सदिच्छा देतो की त्यांनी भरघोस मताने निवडून यावे। ही कल्पना आम्ही इथे संघटना बनवली, हाकास युनियनची आमच्याकडे संघटना आहे, त्यांना सगळे आम्ही सवलती देतो, त्यांची सर्व काम करतो। ही आमच्यासाठी नवीन गोष्ट नाही। परभणी महानगरपालिकेतर्फे हॉकर्स युनियन जे युनियन आहे परभणीचं, त्या हॉकर्स युनियनतर्फे आमचं एक स्वतंत्र पॅनल असं उभा केले आम्ही, आणि त्यांचे आम्ही 4 उमेदवार दिले आहेत। आम्ही एक OBC दिला आहे, आम्ही SC कॅन्डिडेटचा उमेदवार दिला आहे, आणि आम्ही ओपनचा पण खुला प्रवर्गाचे 2 असे आम्ही 4 उमेदवार दिलेले आहेत। आणि हॉकर्स संघटनेचा 2014 जो कायदा आहे हॉकर्स युनियनचा, जे की देशांतर्गत तो पारित झाला आहे, आणि महाराष्ट्रामध्ये परभणीमध्ये पहिल्यांदा हे कॉर्पोरेशनचे हॉकर्सचे इलेक्शन कॉर्पोरेशन महानगरपालिका घेत आहे। यामध्ये हॉकर्सचे जे प्रश्न आहेत, जे त्याच्यामध्ये फेरीवाला येतात, त्याच्यामध्ये रस्त्याच्याकडे जे काही छोटे मोठे व्यापारी आहेत, जे मोबाईलचे दुकानवाले आहेत, जे छोटे मोठे कपड लाईनवाले आहेत, छोटे मोठे गाडेवाले आहेत, जे कोणी तरकारीवाले आहेत, जे कोणी जे रस्त्याच्याकडेले जो काही व्यवहार करतात, जे काही व्यापार करतात, हे सर्व याच्यामध्ये येतात। त्याच्यामध्ये 3,500 मतदार या कॉर्पोरेशन महानगरपालिकेमध्ये आहेत, आणि येणाऱ्या 30 तारखेला याचं इलेक्शन होणार आहे। आणि आमचं मजबूत असं आम्ही पॅनल उभा केला आहे। आम्ही सर्व जे मतदार आहेत, ते जे बंधू असतील, जे भगिनी असतील, यांना आम्ही विनंती करत आहे की आमचं पॅनल आहे, आमच्या पॅनलचे जे काही तुमचे जे काही प्रश्न आहेत, जे काही आम्ही तुमचे जे अडीअडचणीला जे काही प्रश्न येणार, तुमच्या अडीअडचणीला आम्ही धावून येणार। त्याच्यामध्ये पोलीस स्टेशनचा प्रश्न असो, तुमच्या महानगरपालिकेचा प्रश्न असो, तुमच्या हॉकरचे जे ट्रॅफिकचा प्रश्न असो, हे पूर्ण प्रश्न आम्ही सर्व मते आमचं पॅनल जे प्रमुख असतील ते सोडण्यासाठी आम्ही तत्पर आहोत। जे आमचे मेंबर आहेत हे देखील तत्पर तुमच्यासाठी धावून येतील। त्याच्यासाठी तुमचे जे काही प्रश्न असतील ते आम्ही सोडण्यासाठी एकदम कार्यतत्पर आहोत। आमची एवढीच विनंती आहे की या आमच्या 4 उमेदवारांना भरघोस अशा मतदारांनी निवडून आणावी, हीच आमची विनंती आहे। धन्यवाद। आता आमच्या सोबत असलेले सदम सर साहेब असतं, मजी शेठ असते, मुसा साहेब असते, सगळे सिनियर लोकांनी एक छोटंसं पॅनल केलं आहे आजच्या पुरतं, इलेक्शन पुरतं। नंतर जेव्हा जशी मोठी महानगरपालिका होईल, जशी हॉकरची संख्या वाढेल, तेव्हा आम्ही जे उमेदवार जेवढे येतील ते पूर्ण कंप्लीटली, जसे आता 8 आहेत, पण आता ऐन वेळेला इलेक्शन लागल्यामुळं आम्हाला फक्त 4च उमेदवार देता आले। त्याच्यामुळे मी 4च्या मागं सगळेजण हॉकर्स जे आहेत, हॉकर संघटना आहे, ही पूर्णपणे आमच्यासोबत राहे, आणि आम्ही भरघोस मतानं येतो अशी आम्हाला इच्छा अपेक्षा आहे। एवढं बोलून थांबतो मी।